तर ही नर्मदा हिची परिक्रमा का, तर नर्मदा ही शिवाच्या मानसकन्या आहे किंवा तिच्यापासून उत्पन्न झालेली आहे, म्हणून नर्मदेला शिवा इतकंच महत्व दिलं जातं. तिची परिक्रमा करणं म्हणजे शंकराची परिक्रमा करण्यासारखंच आहे. आपण जिथून सुरू करू तिथेच ती पूर्ण संपवायची परत येऊन. असं देवळात जशी गेल्यावर ते देवाला प्रदक्षिणा करतो तशी ह्या नदीला परिक्रमा केली जाते. तर देवाला आपण प्रदक्षिणा घालताना देव आपल्या उजव्या हाताला असतो, तशी ही नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून आपली परिक्रमा करायची. भारतीय संस्कृती मूळ काय आहे ही तुम्ही नर्मदा खंडात गेले की तुम्हाला कळत. संपूर्ण त्यागावर आधारित आहे. इथे एकतर तुम्हाला डाळ खिचडी किंवा मग ते मी म्हटलं मग अशी तिखट आणि म्हणजे भाकरी म्हणजे तिखट आणि आमटी किंवा कढी तिखट अशा टाईपचं जेवण. आमचं दोघांचे वजन म्हणजे माझं जवळजवळ 14 किलो वजन कमी झालं होतं आणि यांचं 12 किलो वजन कमी झालं होतं 4 महिन्यावर. ती भाकरी खाऊन झाल्यानंतर त्याने सांगितलं, जो प्राप्त है वही पर्याप्त है, ध्यान में रखा. एकच वाक्य त्या माणसाने आयुष्यात सांगितलं. ते म्हणलं अजूनही वाक्य माझ्या डोक्यातनं गेलेलं नाहीये, जो प्राप्त है वही पर्याप्त. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. भारतामध्ये काही यात्रांना खूप विशेष महत्त्व आहे. जसं आपण ऐकलं असेल अमरनाथ यात्रा किंवा चारधाम यात्रा, तशीच मोठी यात्रा आहे ती म्हणजे नर्मदा परिक्रमा. तर आज माझ्याबरोबर माझे काका काकू आहेत ज्यांनी गेल्या वर्षी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया धनंजय पाटणकर आणि मृणालिनी पाटणकर. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आपण ह्याच्यापासूनच सुरुवात करू, कारण की बऱ्याच लोकांना ह्याविषयी खूप कमी माहिती. तर परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा, तर नर्मदा परिक्रमा म्हणजे नक्की काय? नर्मदा परिक्रमा म्हणजे मार्कंडेय ऋषींनी नर्मदेचे पुत्र मानले जातात त्यांनी पहिल्यांदा या नर्मदेची परिक्रमा चालू केली. तर ही नर्मदा हिची परिक्रमा का, तर नर्मदा ही शिवाच्या मानसकन्या आहे किंवा तिच्यापासून उत्पन्न झालेली आहे, म्हणून नर्मदेला शिवा इतकंच महत्व दिलं जातं. आणि तिची परिक्रमा करणं याचं कारण असं आहे की ही केवळ एकच अशी नदी आहे की ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. आणि तिची परिक्रमा करणं म्हणजे शंकराची परिक्रमा करण्यासारखंच आहे. या नदीच्या काठावरती अनेक लोकांनी म्हणण्यापेक्षा अनेक ऋषीमुनींनी आणि राक्षसांनी देवांनी अनेक हिच्या काठावर अनेक वर्ष तप केलेलं आहे. आणि ही तपोभूमी आहे. त्यामुळं ही नदी फार पवित्र मानली जाते म्हणण्यापेक्षा तिचं तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा अनुभव घ्याल तेव्हा तिची पवित्रता लक्षात येते. नर्मदा परिक्रमा म्हणतो म्हणजे परिक्रमा या शब्दाचा अर्थ आहे की आपण त्या नदीला प्रदक्षिणा. तर त्या नदीला आपण देवळात जशी गेल्यावर ते देवाला प्रदक्षिणा करतो तशी ह्या नदीला परिक्रमा केली जाते. तर ही एक देवता समजली जाते, त्यामुळे तिला तिच्या भोवती प्रदक्षिणा घालणं हे पुण्याचं काम समजलं जातं. ही आता ह्या परिक्रमेची आता प्रदक्षिणा आहे ती खरी, पण त्याला परिक्रमा म्हणलं जातं. आता समजा मला परिक्रमा करायची तर काकू म्हणजे आपल्याला कधी म्हणजे कुठून सुरुवात होती किंवा आधी भारतातल्या कुठल्या राज्यामध्ये पासून सुरुवात करायला लागते? नाही, असं काही त्याचा नियम नाहीये. फक्त आपण जिथून सुरू करू तिथेच ती पूर्ण संपवायची परत येऊन. असं म्हणजे आता आम्ही ओंकारेश्वर पासून सुरू केली तर आम्ही पुन्हा ओंकारेश्वरला येऊन मध्य प्रदेश मधील. हा, ओंकारेश्वर पासून आपण सुरुवात करायची. हा, जिथून तुम्ही परिक्रमा उचलणार म्हणजे जिथून सुरू करणार तिथेच पुन्हा येऊन संपवायचं. ही परिक्रमा करताना नदी ही केवळ कायमरित्या आपल्या उजव्या हाताला राहिली पाहिजे. अच्छा, तुम्ही कुठूनही सुरुवात करा, कशीही करा, पण ती नदी तुमच्या उजव्या हाताला असली पाहिजे. देवाला आपण प्रदक्षिणा घालताना देव आपल्या उजव्या हाताला असतो, तशी ही नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून आपली परिक्रमा करायची. ती तुम्ही कुठनंही चालू करा, मग नेमावरला चालू करा, ओंकारेश्वरला चालू करा किंवा तुम्हाला तुमचा जिथं गाव सापडेल तिथं तुम्ही चालू करा. त्याला काही असा नियम नाही काय. ओके, तुम्ही आता ओंकारेश्वर पासून चालू केली. आम्ही ओंकारेश्वरला चालू केली. याचं कारण असं आहे की आपल्याला म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना जायला ओंकारेश्वर मध्यवर्ती आणि सोपं आहे.
आता तुमच्या उजव्या बाजूला म्हणजे ओंकारेश्वर पासून सुरुवात करायची ओंकारेश्वर आणि मग गुजरातकडे आणि गुजरात समुद्राकडे चालत जावं लागतं. आणि तरच तुमचं होईल. आणि मग ते तो प्रवास कसा असतो की तो तिथून साधारण एक 600 किलोमीटर समुद्र आहे. 600 किलोमीटर साधारण ओंकारेश्वर पासून. तर ओंकारेश्वर पासून तुम्ही चालायला सुरुवात करता ते समुद्राच्या काठापर्यंत तिथे एक 600 किलोमीटर विमलेश्वर म्हणून आहे. विमलेश्वर हा, तर तिथपर्यंत तुम्ही जाता. तर तिथपासून तिथं गेल्यानंतर तुम्हाला समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळानुसार ती समुद्रातून तुम्हाला म्हणजे अक्षरशः एका होडक्यातनं असं 3-3.5 तासाचा प्रवास करून नेलं जातं. तर तिथं पलीकडे मुख म्हणतात ते मुख. हा, तर तिथं नदीचं मुख क्रॉस करत नाहीत. नदीच्या मुखाच्या पलीकडनं तो सागर क्रॉस केला जातो म्हणून त्याला 3-3.5 तास लागतात. तर त्याला सरळ नाही करत. तर हे पुन्हा समुद्रात जाऊन समुद्रातनं पलीकडे गेलं जातं. त्यामुळे ती एक मिठी तलाई म्हणून एक गाव आहे. तर त्या मिठी तलाईला तिथं मोठं हे आहे बंदर. तर तिथं तुम्ही समुद्र ओलांडता आणि पुढं पुन्हा पूर्वेच्या बाजूला अमरकंटककडे आम्ही पुन्हा जातो आणि अमरकंटक वरनं पुन्हा खालती ओंकारेश्वरकडे येतो. या नदीचा उगम कुठे? अमरकंटक हा नदीचं उगमस्थान. ते सुद्धा तिच्या उगमाच्या पलीकडनं आम्ही फेरी मारतो. उगम ती नदी कुठेही ओलांडायची नाही. आता मग हा सगळा प्रवास ओंकारेश्वर ते समुद्र आणि साधारण किती किलोमीटरचा होतो? साधारण 3,500 किलोमीटर आहे. 3,500 किलोमीटर. आणि मग हे सगळं पूर्ण पायी चालत 3,500 किलोमीटर पूर्ण केलं. ओके. जे हे काही 3,500 म्हणतात, 3,000 त्यांच्या रस्त्यांमध्ये बदल आहे. काही ठिकाणी काही जण अगदी नदीच्या काठानं जातात. काही जण अलीकडं साधारण 1 किलोमीटरभर अलीकडं नदीच्या साधारण शेतातले रस्ते असतात. ते शेताच्या रस्त्याने जातात. असं म्हणजे जसा आपला पालखी मार्ग असतो तसा मार्ग नाही. तुम्ही तुमच्या मार्गाप्रमाणे गाव ठरलेलं असतं. गाव ठरलेलं. पण कसं जायचं ते तुम्ही ठरवायचं. म्हणजे हायवे पण आहे, शेती रस्ता पण आहे आणि नदीचं काठ पण आहे. ते कसं जायचं ते तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुमची क्षमता असेल त्याप्रमाणे. म्हणजे एखादा बिल्ड जर चांगला असेल तर तू नदीच्या काठाने जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा थोडासा वयस्कर असेल तर तू अलीकडं शेताडीतनं जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा अगदी वृद्धग्रस्त आहे किंवा ज्याला काही प्रॉब्लेम आहे, हाताला पायाला काही प्रॉब्लेम, तो हायवेनं म्हणजे डांबरी रोडने जाऊ शकतो. ते तसं नियम. आता आपण हा प्रवास तुम्ही कसा केला आणि त्याच्यावरती जर आपण येऊच, पण त्याच्या आधी मला हे विचारायचं की स्पिरिच्युअली किंवा आता तुम्ही हा विचार का केला की आपण ही परिक्रमा करावी? म्हणजे याच्यामागे स्पिरिच्युअल काही रिझन आहे का? तुम्हाला रिटायर लाईफ नंतर ऍडव्हेंचर काहीतरी करावं म्हणून विचार केलात का? नाही, काय याच्यामागे स्पिरिच्युअल रिझन? स्पिरिच्युअल रिझन असं नाही म्हणता येणार. फक्त काय झालं, आम्ही चितळे मैया म्हणून जे आहेत त्यांनी पूर्वी परिक्रमा केलेली होती आणि त्यांच्या यूट्यूबवरचं मी जवळजवळ 7-8 वर्षांपूर्वी ते सगळं त्यांचं प्रवास वर्णन ऐकलं होतं. आणि तेव्हा म्हणजे ते खूप भारावून गेले होते मी आणि म्हटलं आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी हे केलं पाहिजे. फक्त आपल्याला पायी होईल का नाही वगैरे तेव्हा काहीच कल्पना नव्हती आणि तेव्हा सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्याही होत्या. त्यामुळे म्हटलं आता कसं कसं जमतंय बघूया. म्हटलं ठीक आहे, आपल्याला आता वेळ आहे आणि आपलं पुरेसं वय आहे आता, आपण म्हणजे शारीरिक क्षमता आपली चांगली आहे तर आपण जाऊया. आणि आमच्या शेजारचे जिथले भिडे काका म्हणून आहेत तेही मध्यंतरी जाऊन आले होते, त्यामुळे त्यांच्याकडनंही कळलं होतं. आणि त्यांचं वय जवळजवळ 70-72 वर्षाला त्यांनी पायी केली होती. तर म्हटलं आपलं तर अजून 50-55 पण आहे तर ठीक आहे, आपण जाऊ शकतो. आता आपल्याला 3,500 किलोमीटर चालायचे हे जेव्हा पहिल्यांदा मनामध्ये आलं तेव्हा मग त्यानंतर मग आधी मानसिक आणि मग शारीरिक तयारी काय केली का? मग तो पण हे कसा होता? म्हणजे सुरुवातीची जी तयारी होती की सुरुवातीची तयारी म्हटली तर आम्ही रोज साधारण मॉर्निंग वॉकला जातो तसं रोज आम्ही 1 तास 1.5 तास म्हणजे एक साधारण 6 किलोमीटर वगैरे साधारण आम्ही रोज चालत होतो. आणि आपल्या सातारचे रस्ते कसे जरा बऱ्यापैकी चढ उताराचेच आहेत, त्यामुळे बाकी अशी वेगळी तयारी केली नव्हती त्यावेळी.
म्हणजे परिक्रमेला जायचं म्हणून अशी काही केली नव्हती, पण फक्त रोजचं चालणं मात्र सातत्याने चालू ठेवलं होतं. नंतर आम्हाला एक दोघांनी सांगितलं की तुम्ही जरा तिकडे चढ उताराचे रस्ते जास्त आहेत किंवा डोंगर नाही सरळ रस्ते नाहीच आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चढ उताराचेच रस्ते आहेत. आणि त्याच्यातलं मोठा टास्क असा आहे की आपल्याला आपल्या बरोबर आपलं सामान साधारण 8-9 किलोचं ओझं घेऊन चालायचं. त्यामुळे ते जास्त अवघड आहे थोडंसं. म्हणजे आपण प्लेन जर आपलं साधारण तासाला आपण 4 किलोमीटर चालत असू तर तिथे आपला तासाला स्पीड आपलं ओझं असल्यामुळे कमी पडतं. त्यामुळे हे डोक्यात ठेवून आपल्याला तयारी करावी लागते. सुरुवात जशी केली एका दिवसामध्ये साधारण किती किलोमीटर चाललं होतं? साधारण सरासरी काढली तर साधारण 25 किलोमीटर चालणं होतं. 25 किलोमीटर होतं. पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही 10-15 किलोमीटर जाता, मग तुमच्या पायाला फोड येतात, खांद्याला ते वजन जड व्हायला लागतं, असे ते मग हळूहळू तुमचं जसं चरबी झडत जाते तसं ते एक होतं. आणि तुम्हाला ते शरीराला तुमची सवय लागते चालायची, सवय लागणार. सवय सुरुवातीचा जोश, त्यानंतर होणारा त्रास आणि सवय हा साधारण किती दिवसांचा? मिनिमम 15 दिवस तरी तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे समुद्रापर्यंत जायचं तुम्हाला प्रचंड त्रास सोसावा लागतो. अच्छा. कारण ते तसं एवढं इझी टास्क नाहीये. ते म्हटलं तर काय आम्ही आपल्याला ताकद आहे, आपल्या ताकद आहे इतकी. आता ही 70 वर्षाच्या माणसाने केली, आपल्याला काय अडचण आहे, आपण बिंदास जाऊ असं एक. पण आम्हाला 4 दिवसानंतर असं लक्षात आलं की ही काय आपली सवय नाही, आपण ही काय आपली सवय नाही. कारण 30-35 वर्ष आम्ही केवळ टेबलावर बसून काम केलेलं आहे. आणि व्यायाम म्हटल्यानंतर आपल्याला एक 2-4 थेंब घाम आला की म्हणजे आपल्याला भरपूर व्यायाम झाला अशी आपली समजूत असते. पण ते तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की 10 किलो वजन घेऊन रोज चालायचं हे मोठं अवघड काम आहे. आणि ते जसं तुम्ही 5 किलोमीटर चालल्यानंतर ते 10 किलोचं 15 किलो होत असेल पण मग आता साधारण सुरुवाती एक म्हणतात ना की कुठलंही हॅबिट डेव्हलप होण्यासाठी 21 दिवस लागतात साधारण. ह्याचाच तुम्हाला अनुभव आला की पहिले 15-18 दिवस त्रास झाला, पण त्यानंतर मग ती सवय होती. आणि मग हे असं किती दिवस चालू राहिलं? हे साधारण 3 महिने मिनिमम ते 4 महिने असं साधारण पिरियड तुम्हाला. आम्हाला 4 महिने लागले. 4 महिने सामानाचं बघायची बोलली की आपल्याला पाठीवर घेऊन जायचं. मग आता कुठलं सामान नेणार? कारण आता मी जेव्हा एका गावाहून दुसऱ्या गावात जातो तेव्हा माझ्या 5 बॅग होतात, म्हणजे आपले 4 दिवसाचे कपडे आणि बाकी गोष्टी. पण इथं तर तुम्हाला पाठीवर घेऊन जायचं, तर मग 4 महिने. नाही ऍक्च्युअली कसं आहे, आम्हाला म्हणजे जे पूर्वी परिक्रमा करून जे भिडे काका आहेत, नंतर एक देवधर म्हणून आम्हाला इथले सातारचे आहेत, तर त्यांनी पण आम्हाला जायच्या आधी खूप मार्गदर्शन केलं होतं या संदर्भात की त्यांनी सुरुवातीपासून तुम्ही कमीत कमी सामान न्या. तर आम्ही प्रत्येकी असे म्हणजे साधारण 3, मी सुरुवातीला 3 ड्रेस घेतले होते. त्याच्यानंतर आपलं पूजेचं सगळं साहित्य, नर्मदा मैयाच्या पूजेचं, कारण तिथे आपल्या दिनचर्यामध्ये रोज तिची सकाळ संध्याकाळ आरती करावी, पूजा करावी असं आहे म्हणजे. त्यामुळे ते सगळं पूजेचं सामान, पण ते सुरुवातीला थोडं घ्यायचं, नंतर आपल्याला तिथे मिळत जातं, त्यामुळे ते थोडं होतं. त्याच्यानंतर बेसिक आपली औषधं सगळी. ही सांगते ते बरोबर आहे, पण ही आम्हाला त्यावेळी तिथे मिळेल याची काही कल्पना नव्हती. त्यामुळे वातीचे बंडल, तुपाचा डाब असं ते वजन आहे, पण ते आपल्याला सुरुवातीला आपल्याला कल्पना नसल्यामुळे आपण आणि आपल्याला मग आपल्याला महिनाभर जायचंय म्हणजे निदान एक 8 दिवसाचं तरी पुढचं खायचं प्यायचं काहीतरी असू दे बरोबर असं म्हणून सुरुवातीला आम्ही बऱ्यापैकी सामान झालं होतं. पण जसं आपल्याला लक्षात आलं की घेतला होता सुरुवातीला आणि सामान रोजचं औषधं, त्याच्यानंतर स्लिपिंग म्हणजे सगळं स्लिपिंग बॅग घेतली होती आम्ही, आणखीन एक पांघरुण, स्वेटर, कारण तिकडे थंडी खूप आहे मध्य प्रदेशमध्ये, त्यामुळे थंडीचं सगळं नोव्हेंबर-डिसेंबर थंडीचाच होता, त्यामुळे स्वेटर, शाल ते सगळं होतं बरोबर. त्यामुळे बऱ्यापैकी सुरुवातीलाच 8-9 किलोचं ओझं होतं.
प्लस आपल्या बरोबर एक पाण्याची बाटली साधारण 1 लिटरची. आणि आपल्याला तिथं कसे सगळ्या सोयी नाहीयेत सगळ्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला एक एक्स्ट्राची बाटली पाण्याची ठेवावी लागते आपल्याला जर काही बाहेर जायला लागलं तर वगैरे. त्यामुळे त्याच दृष्टीने त्या 2 बाटल्या म्हणजे जवळजवळ 10 किलो तर नेट आपलं ओझं होतच, किती जरी तुम्ही कमी करायचा प्रयत्न केला तरी. 10 किलो ओझं पाठीवर घेऊन प्रत्येकाने प्रत्येकाचं सामान वागवायचं आणि जायचं, असा तो विषय होता. पण मग साधारण आपल्याला हळूहळू आपल्याला कळायला लागतं की हे आपलं किती जास्त आहे सामान वगैरे. पण तेवढं तरी मिनिमम आम्ही सुरुवातीला ठेवलं होतं. तर थोडक्यात तुला दिनचर्या तिथली सांगते की साधारण आम्ही तिथे पहाटे 4 वाजता उठायचो. त्याच्यानंतर आपलं सगळं तिथे हे नाहीये म्हणजे काय आपल्याला गार पाण्याचीच आंघोळ, त्यामुळे तिथे हातपंप आहेत. हातपंपाचं पाणी साधारण बॉडी टेम्परेचरचं असतं, त्यामुळे त्या पाण्याने असेल त्या कंडिशनमध्ये आंघोळ करायची. गार पाण्यानेच आंघोळ तिथे. आणि कसं आहे तिथे जवळजवळ 100 ते 150 परिक्रमावासी आपल्या बरोबर असतात एकेका आश्रमामध्ये. त्यामुळे असं आपल्याला त्या दृष्टीने लवकर उठून आवरणं आणि साधारण आवरायचं आपलं पहिलं आंघोळ वगैरे. आणि त्याच्यानंतर नर्मदा मैयाची पूजा करायची, आरती करायची. आणि मग सूर्योदय झाला की मग बाहेर पडायचं तिथून. हे सगळं सूर्योदयाच्या आधी करायचं, कारण कसं आहे आपल्याला सकाळच्या वेळेत आपण जास्त चालू शकतो, कारण ऊन चढायला लागलं की मग तेवढं चालण्याचा स्पीड कमी होतो त्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग साधारण आम्ही 6-6:30 पर्यंत बाहेर पडायचो. मग साधारणपणे आश्रमात सुरुवातीला पहिला चहा वगैरे तरी देतात जनरली, मिळाला म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी. आणि तिथून निघायचं. बाकी बरोबर आपल्या साधारण एखादा बिस्किटचा पुडा वगैरे सुरुवातीला घेतलेलं होतं ते होतं तोपर्यंत ते पुरलं. पण नंतर काही तिथं परिक्रमा मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी खेड्यातून जाणार आहे, त्यामुळे तिथे अशी आपल्याकडे जशी हॉटेल सिस्टीम आहे तशी तिथे कुठेही नाही. त्यामुळे तुमच्या खिशात जरी पैसे असले तरी आणि तुमची इच्छा असली आता मी हे घेऊन खाईन ते घेऊन खाईन तर तिथे काहीही मिळत नाही. त्यामुळे आणि पण गावातली दुकानं असतील तिथे छोटी मोठी म्हणजे असं बिस्किटचा पुडा, बिस्किट तुम्हाला एखादं म्हणजे काय वेफर्स कुरकुरे मिळतात एवढंच. ह्याचे पलीकडे मोठं दुकान नाही. किंवा शेंगदाणे वगैरे शेंगदाणे गोड असं. पण मग ते तरी आपण घ्यायचं, कारण ते ओझं आपल्याला वागवायचंय. त्यामुळे आम्ही एक वेळची भूक भागेल तेच ओझं होतं ना. तुम्ही मस्त पाव किलो घ्याल की, पण ते वागवायचंय तुम्हाला शेवटी. त्यामुळे आपल्याला जेवढं झेपेल आणि एक वेळची भूक भागेल एवढंच आम्ही नंतर घ्यायला सुरुवात केली. म्हणजे एक वेळची भूक भाग. पण जनरली आम्हाला 4 महिन्यात आम्हाला कधीही उपाशी राहावं लागलं नाही. म्हणजे हाही एक मोठं हे आहे तिथलं. आणि तिथे आश्रम आहे होते फक्त थोडं कमी जास्त प्रमाणात असतं. पण आणि साधारण 6-6:30 चालायला सुरुवात केली ही साधारण 11:30-12 पर्यंत चालायचं. मग साधारण आपण आधीच्या आश्रमात आपल्याला सांगतात की पुढचा आश्रम साधारण किती किलोमीटरवर तुम्हाला आहे, आणि मग तिथे साधारण दुपारची जेवायची व्यवस्था असते. बऱ्याचशा ठिकाणी आता आश्रम बरेच झालेत तिकडे नर्मदा काठी, त्यामुळे तुम्हाला तयार अन्न मिळतं. पण काही ठिकाणी जिथे सोयी नाहीये तिथे तुम्हाला ते शिधा देतात, मग तुम्हाला बनवून तयार करून मग स्वयंपाक करून करावा लागतं. स्वतः स्वयंपाक करून करावा लागतं. त्याला सदाव्रत म्हणतात. सदाव्रत म्हणजे तुम्हाला 4 लाकडं देतात, तांदूळ डाळ तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, किंवा कणिक देतात, 4 बटाटे देतात, ते तुम्ही शिजवून खा. हे आपण शिजवून हे करायचं. पण हे किती वेगळं आहे म्हणजे जे आपण नाही हे वेगळे पण आहे ना. हे 20 किलोमीटर चालून गेल्यानंतरचं जे वेगळे पण आहे ना ते खूपच वेगळं असतं. आता बोलण्याचं वेगळे पण आहे आणि भयंकरच वेगळं असतं. त्यामुळे ती त्यावेळी तुम्हाला जे दिसेल ते गोडच लागतं. पण इतक्या वर्षामध्ये अशी तुम्ही कधी कल्पनाच केली नसेल की तरी आपण चूल पेटवून बनवतोय आणि खातोय. हा अनुभवही पूर्ण खूपच विलक्षण. आणि पण ते काय म्हणतात नर्मदा मैया करून घेत होती आमच्याकडनं असं म्हणावं लागेल. आणि खरंच आहे मगाशी म्हटले तसं 20 किलोमीटर चालून गेल्यानंतर इथे मी जर साताऱ्यात आले असते 20 किलोमीटर चालून तर मी म्हटलं असतं नाही आता बाहेर डबा मी काही करणार नाही असं म्हटलं असतं. पण तिथे नर्मदा मैया खरंच ताकद देत होती की एकेका वेळी तुला सांगते मी
70 80 पोळ्या सुद्धा लाटलेल्या आहेत आणि केलेल्या आहेत मी स्वतः एकटीने. म्हणजे बाकीचे परिक्रमावासी मदत सगळ्यांचं करावं लागतं. तुम्ही जाता तिथे एक साधारण 15 माणसं जमा झालेली असतात जेवायच्या वेळेपर्यंत, प्रत्येक आश्रमामध्ये. पण त्या वेळेपर्यंत लोक असे रस्त्याने तुम्हाला एकत्र नसले तरी ते आश्रमामध्ये एकत्र येतात. मग एकत्र आल्यानंतर मग पोळ्या करणं हा मोठा टास्क असतो, कारण तिथं तिकडच करतात, पोळ्याविषयी नाहीच आहे. पण तिकड केलं तरी ती पुरुषांना ते प्रकरण जमत नाही, त्यामुळे लाटायला ते नेमकं बायकांच्याकडे जातं. काय होतं नाव काय होतं ते? तिक्कड म्हणतात तिकडे. रोटी नाही, रोटी वगैरे काय नाही. ती ज्वारीच्या पिठाची जशी भाकरी जाड असती तशी ती गव्हाच्या पिठाची जाड भाकरी आणि भाजलेली असते. याच्या पलीकडे ते गव्हाच्या पिठाची जाड भाकरी. पण ती तुम्ही अर्ध्या जेवर खाऊच शकत नाही. पण तुम्हाला ती एकतर जाड असतं आणि त्याची जी सवय नसती त्यामुळे तुम्ही ती खाऊच शकत नाही. अर्धच जास्तीत जास्त. म्हणजे घरी तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल तर तिथं अर्धी म्हणजे डोक्यावरनं पाणी. आपल्याकडे मांडे म्हणतात तसं जाड नाही ते तो प्रकार वेगळा. हा तिखट म्हणजे बऱ्यापैकी चांगला जाड असतो. आणि तिथे कसं त्या लोकांना शेवटी त्यांच्या मर्यादा आहेत करण्याच्या, त्यामुळे ते जे देतील ते प्रसाद म्हणून ग्रहण करून खाल्लं तर मग काही त्याचा त्रास होत नाही. हेही अनुभव आला. म्हणजे आणि जी आपली जी हे असते की म्हणजे आपली मानसिकता असते, शनिवारी आम्हाला चायनीज शिवाय चालतच नाही, ह्यापासून गव्हाची भाजलेली भाकरी हा प्रसाद आहे. मोठा फरक आहे. आणि तिथे म्हणजे ते तिखट आणि ती आमटी ते आपण काला करून खातो ना, तसं ते आम्हाला सुरुवातीला ते पण माहित नव्हतं हे खायचं कसं एवढं जाड असं वाटायचं सुरुवातीला मला. अरे बापरे, म्हणजे ते बघून आज तिखट म्हटल्यावर माझं तोंड वाकडच व्हायचं की अरे बापरे. म्हणजे सुरुवात सवय नव्हती ना सुरुवातीला ह्या सगळ्या प्रकाराची. कारण आपण इथे चांगल्या सुखसोयीयुक्त दूध सगळ्या खाणारी माणसं, आणि तिथे चहा सुद्धा मिळाला तर कधी कोरा पण मिळायचा चहा, म्हणजे कोऱ्या चहाची पण सवय नसते. त्यामुळे सगळं आपली लाईफस्टाईलच पूर्ण विषय कमीच आहे तिथं, त्यामुळे कोराच्या शक्यतो नाही. आणि इतके लोक पण येतात ना, ते खूप प्रेमळ माणसं आहेत आणि खूप चांगल्या रीतीने आपली सेवा करतात, खूपच चांगल्या रीतीने. आता मला एक प्रश्न हाच होता की तुम्ही आता कुठे गेलात, तुम्ही म्हणलात की प्रसाद मिळाला किंवा ते सोय करून देतात, पण हे लोक का करतात? म्हणजे की कारण लोक तर रोजच येत राहतील रोज. हा म्हणजे खरं तर सांगायचं, हा त्यांची आत्यंतिक नर्मदा मैयावर भक्ती आहे. आत्यंतिक म्हणजे तुम्ही इथं जे व्यवहारातनं जे वागता ती लोक, म्हणजे मला सुद्धा वैयक्तिकरित्या सुरुवातीला हा असा त्रास व्हायचा की अरे हा माणूस माझी सेवा करतोय म्हणजे माझ्याकडनं काहीतरी ह्याला पाहिजे असेल, असं एक माझे बॅक ऑफ द माइंड माझ्या असायचं की अरे हा कशाला एवढा माझ्याजवळ येतोय, मला काय इतकी हे करतोय. पण ती इतकी भावनिक त्या नर्मदेशी आहेत की ती तुमच्या बरोबर तुम्ही जी मैया घेऊन म्हणजे तुम्ही सोबत एक मैया घेऊन जात असता. एक मूर्ती नाही, एक पाण्याची बाटली, नर्मदेची पाण्याची बाटली एक तुमच्या सोबत असते, तीच मैया तुमची. मी त्यानंतर एक्सप्लेन करतो ती थोडंसं. तीच नर्मदा मैया ती. आणि त्या नर्मदा मैयाची अत्यंत ह्या लोकांची भक्ती असल्यामुळं नर्मदा मैया घेऊन आपल्या दारात आलेला आहे म्हणजे ही नर्मदा मैयाच आहे असं एक त्यांची एक भावना आहे. म्हणून ती लोक रोज सकाळ संध्याकाळ या पायी चालणाऱ्या लोकांची सेवा करतात. आणि त्यासाठी मग ते गावातनं धान्य गोळा करणं, त्यांची चूल शक्यतो त्यांना शिजवून आणणं देणं, 12 वाजता ती लोक किती येतात ते बघायचं आणि त्याच्या पुढे ती स्वयंपाक करतात. पण हे त्यांचं रोजचं हे साधारण 3 महिने त्यांना रोजचा हा विषय. म्हणजे त्यांचं रुटीन जर बघितलं तर आपण आश्चर्याने थक्क होतो. पहाटे 6 वाजता ते चहा तयार असतो, त्याच्यानंतर 9 वाजता ते बालभोग म्हणून कांदे पोहे किंवा कसं काही ना काहीतरी तुम्हाला काहीतरी देतात, बिस्किट देतील, काहीतरी देतील. 12 वाजता जेवायला घालतात, पुन्हा 4 वाजता चहा आणि पुन्हा संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान जेवण. हे रोजचं त्यांचं रुटीन आहे. हे लोक किमान 3 महिने त्यांचं रुटीन राहतं. आपण हे रोज आपल्या घरात 4 माणसं जर आली आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं उभं घेतो, अरे काय करू, ही माणसं 3 महिने सलग विचार करण्याच्या पलीकडचे, ही सलग 3 महिने ही माणसं, पण तुम्ही आजचे दिवस जात असतात, पण रोजच आहे त्यांच्यासाठी ते. आणि म्हणजे खरं तर म्हणजे भारतीय संस्कृती ही
किती किती महान आहे ह्याच्यातनं हे समजतं की ही आपली संस्कृती आहे की जिथे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला काहीतरी मिळेल म्हणूनच केली जात नाही. जसं मी आता माझा अनुभव असा की आता स्पिरिट ऑफ मुंबई म्हणतो मी अनुभवलेलं आहे की ज्यावेळेला परिस्थिती संकटाची असते तेव्हा लोक स्वतःहून मदत करतात. त्याचा तुम्हाला तर खूपच रोजच अनुभव आला की लोक स्वतःहून तुम्हाला मदत करतात. स्पिरिच्युअल रिझन असतील त्याच्यामध्ये पण खूप सेवा देतात खूपच. हे आपण आता जे जगतोय हे भोगावर आधारित संस्कृती आहे. म्हणजे ही वेस्टर्न कल्चर आहे, भोगावर आधारित आहे. आणि ती म्हणजे भारतीय संस्कृती मूळ काय आहे ही तुम्ही नर्मदा खंडात गेले की तुम्हाला कळत. संपूर्ण त्यागावर आधारित आहे. तिथं अनेक साधू संत असे आहेत की ते केवळ तप करण्यासाठी ते नर्मदेचे किनारे आहेत. काही त्यांना लागत नाही. त्यांना म्हणजे फक्त 2 वेळा अन्न आणि राहायला झोपडी असली की त्यांचं काम भागलं. त्याच्या पलीकडे त्यांना लागतच नाही काही, अशा अवस्थेत आहेत. आणि ते जे आमची जी सेवा करतात ती गावातली लोक त्यांना आणून धान्य देतात. मग ते त्याचं पीठ करून ती तुम्हाला खायला घालतात. मला स्वतःला की विश्वास बसत नाही की असे सुद्धा लोक भारतामध्ये आजच्या जमान्यामध्ये आहेत. भरपूर आहेत. मध्य प्रदेशमध्ये तर प्रचंड सेवा देणारी आणि नर्मदेला खूप महत्व आहे. आणि पायी परिक्रमा करणाऱ्यांना ते खूपच मानतात. म्हणजे अगदी साधं तू रस्त्याने चालला असलात ना तर तिथे साधारण बायकांना मैया आणि पुरुषांना महाराजजी म्हणतात. महाराजजी बाबाजी अशी तिकडे म्हणण्याची पद्धत आहे. हा, तर आपण तर असं रस्त्याने चाललो असलो ना तरी म्हणा आओ मैया जी चाय पिके जाओ, आओ मैया जी खाना खाके जाओ. तिथल्या कल्चरचाच भाग आहे. हा, असं की ते असं म्हणजे आपल्याला काही वेळा म्हणजे सकाळच्या वेळेत तर 7-7, 8-8 वेळा सुद्धा चहा मिळायचा आणि काही वेळा अजिबात सुद्धा मिळायचं नाही. असे दोन्ही अनुभव आले. पण इतकी ते प्रेमाने, आपल्याला काही वेळा वाटतं रे आता ह्यांना नाही तरी कसं म्हणू मी, इतके ते प्रेमाने बोलावताय. पण आपला गेलं की 15-20 मिनिटं वेळ मोडायचा प्रत्येक ठिकाणी. आपल्या इथं जसं वारकऱ्यांची सेवा आपल्या वारीच्या आणि ते सुद्धा आपण रस्त्यावर जाऊन देतो. त्यांना सिस्टीम अशी आहे तिथं आओ बाबाजी भेटू पहिले आसन ग्रहण करू. मग तिथं जायचं, ते त्यांना बसायला काहीतरी देणार, तुम्ही बसा, ते सामान उतरवा आणि मग ते तुम्हाला काय कुछ नाश्ता करोगे, मग नाहीतर मग चाय तो पिओ. तिथे खरंच आमचे 4 महिने म्हणजे इतके मस्त की काय बोलायची सोय नाही. म्हणजे अजूनही असं वाटतं की अरे तेव्हा आपल्याला कसलीच काळजी नव्हती तिथे. म्हणजे खरं म्हटलं तर काळजी आपण आता दुपारच आता स्वयंपाक काय करू असं असायचं. तिथे तर आम्हाला पुढे कुठे आश्रम आहे काय आहे काहीही माहिती नसायचं. रस्ता माहिती नसायचा, काही माहिती नसायचं. मॅप आहे, परिक्रमा मार्ग ठरलेला आहे, पण शेवटी 15 किलोमीटर तुम्ही वाट चुकू शकता ना. आपल्याला काय माहिती असतं, आपण पहिल्यांदाच त्या मार्गाने जात असतो. किंवा तिथे जाणाऱ्या 2-3 वाटा असतील तर जवळचा कुठला आहे किंवा चांगला आहे का नाही, तो कितपत आहे चालताना. कारण काही वेळा म्हणजे मला सुरुवातीला असं नदी किनाऱ्याने जाताना वगैरे बऱ्यापैकी त्रास व्हायचा, कारण चढ उताराचे रस्ते बऱ्यापैकी आणि एकदम अरुंद वाटा, म्हणजे असं पाय फिसकला तर धडपडण्याची भीती, असं अवघड वाटा आहेत. आपण आता बोलत होतो की रोज तुम्ही आश्रमामध्ये राहता किंवा आश्रमामध्ये राहायचं असतं. म्हणजे आपल्या रस्त्यामध्ये जो मिळेल तो आश्रम. ते लोक तुम्ही गेल्यानंतर तुम्ही परिक्रमा करणार म्हणून तुम्हाला राहायला देतात. अच्छा. आणि मग दिवसभर मग अशी आपण ते मी दिनचर्याचं सांगत होते, आपला काहीतरी वेगळा विषय झाला थोडासा. तर दिनचर्येमध्ये मग साधारण आम्ही सूर्योदयाला सुरुवात करायचो. मध्ये कुठे म्हणजे बालभोग म्हणतात तिकडे नाश्त्याला, तर तो घ्यायचा, चहा मिळतो आणि ते घेत आम्ही साधारण 11:30-12 पर्यंत साधारण पहिला जिथे आश्रम असेल साधारण 15-16 किलोमीटर सकाळच्या वेळेत चालून झालं की साधारण पहिला जो आश्रम 15 ते 20 किलोमीटर चालून तिथे थांबायचो. मग तिथे गेल्यानंतर ते तिथे आश्रमात आपली जेवायची वगैरे सोय केलेली असते तिथे त्यांनी. मग तिथे आम्ही काय करायचो की आपलं जे कपडे वगैरे धुवायचे असतील ते तिथे आम्ही धुवायचो. दुपारी जिथे आम्ही थांबायचो जेवायला त्या आश्रमामध्ये कपडे वगैरे धुवायचे, वाळवून घ्यायचे तिथे. मग साधारण आम्ही परत 2-2:30 नंतर पुन्हा दुपारच्या टप्प्यात काय व्हायचं, सकाळी आंघोळी झाल्यानंतर ओले जर नेले कपडे तर त्याचं ओझं जास्त व्हायचं. त्यामुळे मग ते हळूहळू लक्षात यायला लागले ह्या गोष्टी. मग आम्ही ते तसेच ठेवायचो कोरडे कपडे आणि तिथे गेल्यानंतर मग ते धुवायचे, वाळवून घ्यायचे
किंवा अगदी थोडे अर्धे ओले असले तरी ठीक आहे, पण मग ते मॅक्झिमम प्रयत्न करायचा. आणि मग आम्ही दुपारच्या प्रवासाला निघायचो. दुपारचं तिथे जेवण वगैरे व्हायचं, थोडीशी विश्रांती व्हायची आणि मग 2-2:30ला सुरू करायचं. मग साधारण सूर्यास्तापर्यंत चालायचं, अशी एक तिथली पद्धत आहे. कारण तुम्ही खूप अंधार करून तुम्हाला पुढचा रस्ता माहिती नसतो, त्यामुळे दिवसा उजेडी तुम्ही जिथे आश्रम लागेल तिथे थांबायचं संध्याकाळच्या मुक्कामाला. आहेत 10-12 किलोमीटरवर साधारण आश्रम आहेत. आणि प्रत्येकाचा जसा आहेत आणि साधारण तुमची अडचण कुठे होऊ शकते की तुम्हाला, तर मला इथनं म्हणजे त्यांना सांगितलं कोरेगावला आश्रम आहे, तर मी कोरेगावला जाऊ शकलो नाही, तर मध्येच त्रिपुटीमध्ये आश्रम आहे का नाही ही विचारलेलं नसतं. मग तिथं विचारायचं, कदाचित तिथं तुम्हाला एखादा माणूस सोय करतो, म्हणजे घरगुती सोय करतो, किंवा मग एखादं देऊळ असतं, ते देवळात जाऊन तुम्ही झोपलात, म्हणजे तिथं जाऊन तुम्ही तिथं आसन लावलं, तिथं आसन लावणं म्हणतात, आसन लावलं आणि आरती केली की तिथला पुजारी बिजारी कोणतरी येतो, मग तो तुमची अन्नपाणी सोय करतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला तसं अन्न पाण्याला ह्याला कधीच नाही कमी पडत. म्हणजे गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही एकही रात्र उपाशी झोपलेलो नाही. कुठेही जाऊ नका, तिथल्या गावात तिथं देऊळ आहे, देवळात जाऊन तुम्ही झोपलात तर तिथला पुजारी रोज सकाळ संध्याकाळ, तिथं खूप चांगली व्यवस्था आहे. तिथलं देऊळ असलं की तिथला पुजारी असतो, रोज सकाळ संध्याकाळी त्या देवाची पूजा करतो, आरती करतो. त्यामुळे संध्याकाळी ते 7-7:30ला कोण तुम्हाला भेटतच कोण ना कोणतरी. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये इतका आपण शारीरिक हे करतोय, त्याच्यामध्ये काही तुम्हाला हेल्थ इश्यूज काय झाले का? मग त्यावेळेला कसं मॅनेज होतं? हेल्थ इश्यू असे आम्हाला दोघांना सुदैवाने फारसं काही नाही झालं. सुरुवातीला थोडं अंग दुखायचं वगैरे असं व्हायचं, पण ती पेनकिलरची फिजिकल वगैरे असं. फक्त मला एकदा असं झालं की तिथे कापसाची शेती वगैरे जास्त आहे, ते कापसाच्या शेतातनं वगैरे पण आपल्याला चालावं लागतं. म्हणजे कुठलाही मार्ग कसा असेल माहिती नसतो. कापसाची शेत गवत आहे वाटेत चालताना, ते कसली तरी मला ॲलर्जी आली होती आणि पायाला माझ्या प्रचंड गुडघ्यापर्यंत असे फोड आले, म्हणजे चांगले, आणि त्याला प्रचंड खाज सुटायची. आणि तसेच मी 2 दिवस त्याच्यातच काढले की काहीतरी चावलं असेल, तेल होतं जवळ ते लावलं, पण ते काही कमी होईना. एक दिवस दुपारी असं झालं की आम्ही दुपारी जेवायला ज्या आश्रमात थांबलो होतो तिथे मी कपडे वगैरे धुतले आणि जी मला थंडी भरून आली, प्रचंड ताप भरला मला. आणि मग तिथल्या डॉक्टरना वगैरे दाखवलं. आणि त्या आश्रमात, कुठल्याही आश्रमात अजून एक सांगता येईल त्यातल्या त्यात की तुम्हाला कुठलेही औषधं हवेत का, हे हवेत का, ते तिथल्या आश्रमातले लोक ते आपल्याला विचारतात. तुम्हाला काही डॉक्टरांची गरज असेल तर तिथले डॉक्टर तिथे आश्रमात सुद्धा येतात किंवा आपल्याला तिथे घेऊन जातात ते लोक. इथे जवळ आश्रम आहे, तिथे दवाखाना आहे, तिथे तुम्ही जा. त्याप्रमाणे मला त्यांनी तिथे आहे तिथे साधारणपणे बहुतेकच्या ठिकाणी एमबीबीएस किंवा एमडी असे नाही मिळणार, प्राथमिक तुम्हाला उपचार नक्की मिळते. तर मग तिथे मला त्या दिवशी तिथल्या त्यांनी दवाखान्याचा पत्ता सांगितला, तिथे जा तुम्ही वगैरे. मग मी तिथे गेले, त्या डॉक्टरने मला तपासलं, ते म्हणले नाही कसली तरी तुम्हाला ॲलर्जी किंवा कुठले तरी किडाबिडा काहीतरी चावलेला आहे असं वाटतंय, बाकी काही इन्फेक्शन, त्यामुळे त्याचा ताप आलाय तुम्हाला, तसं काही काळजी करण्यासारखं नाहीये काही. मग त्यांनी औषधं वगैरे दिलेली आणि ते डॉक्टर आपल्याकडनं 1 पैसा सुद्धा घेत नाही. औषधाचे डॉक्टर सुद्धा नाही घेत, आश्रमवाले तर नाहीच घेत, पण डॉक्टरांनी सुद्धा फ्रीमध्ये सगळं स्वतःकडची औषधं दिली. म्हणजे औषधाचे सुद्धा पैसे नाहीत, औषधं सुद्धा स्वतःचीच दिली. विश्वास वेगळा आहे. आणि आजारी म्हटल्यानंतर आजचे दिवस मैया जी आप इधर ही रहो, कल ठीक होने के बाद निकल जाना, हे पुन्हा प्रेमानं आग्रह करून थांबवून घेतले. एक दिवस असं प्रश्न कशासाठी विचारला की आपण कुठेही जाणार, कुठेही खाणार, कुठलेही पाणी पिणार, कुठे बाजू शकतं. तेच ना, असं असेल की 25 किलोमीटर चालल्यानंतर सगळं पचून जात होतं. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते. ती लोक खूप प्रेमानं खायला घालतात, पण किती खायचं हे तुम्ही ठरवायचं. साधारण पोट अगदी त्यानं दिलं म्हणून अगदी त्यानं म्हणजे आता तुम्हाला जर 4 लाडू दिले तर 4 खायचे नाहीत, 1 घ्यायचा बस. असं करून तुम्ही तुमचं पोटावरती कंट्रोल ठेवलात खाण्यावरती, तर तुम्हाला काय होतं, आपोआप डेव्हलप झालं असेल. तुम्ही जसं अनुभवात डेव्हलप डेव्हलप होतं, हे ऑटोमॅटिक रायटिंग होते.
ऑटोमॅटिक डायटिंग म्हणजे आमचं दोघांचंही वजन म्हणजे माझं जवळजवळ 14 किलो वजन कमी झालं होतं आणि यांचं 12 किलो वजन कमी झालं होतं 4 महिन्यात. हो. आश्रमात आपल्याला कसं आपल्याला घरी सगळं व्यवस्थित खायची प्यायची सवय असते, आश्रमात आपल्याला तसं काही मिळतही नाही. म्हणजे त्या लोकांचे काही मी दोष आहे किंवा असं मिळत नाही. रोज खायला काय नाही, तिथे एकतर तुम्हाला डाळ खिचडी किंवा मग ते मी म्हटलं मग अशी तिखट आणि म्हणजे भाकरी म्हणजे तिखट आणि आमटी किंवा कढी तिखट अशा टाईपचं जेवण. बाकी तुम्हाला लोणचं पापड मिरची भाजी असं काही असेल नाही. किंवा काही ठिकाणी चांगलंही जेवण मिळायचं असं काही नाही, पण बहुतांश ठिकाणी अशा पद्धतीचं जेवण होतं. आणि करायला सोपं. तुमच्या डोक्यातली जी डाळ तांदूळाची खिचडी आहे तर तो तिथं तसा फारसा प्रकार नसतो. तांदूळ खचून एक मुठभर डाळ घालायची त्यात आणि हळद काय असतील तर भाज्या त्याच्यातच. तर त्यांच्याकडे जर चुकून बटाटा बिटाटा असला तर तू घालतात बटाटा. नाही, आणि ते कसं होतं तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला ते सगळं गोडच लागतं. आणि ह्याच्यामध्ये एक मला आता हे नंतर हे डेव्हलप कसं झालं तर मला त्याच्यामध्ये एक आता प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये एखादा असा प्रसंग येतो की जो तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहतो किंवा एक त्याचं तुमचं जे जगण्याचं आयुष्य हेच बदलतं. तर तसं असं मी एका ठिकाणी असं चाललो होतो, अलीकडच्या ह्याच्यात जेवलो होतो आम्ही आणि 3 वाजता निघालो होतो. साधारण 4 वाजता आम्ही एका ठिकाणी असे पोहोचलो एका गावात. रस्त्याच्या कडेला एक म्हाताराची झोपडी होती, म्हाताराची खुर्ची टाकून बसलो होतं, पत्र्याची खुर्ची. दिसायला अत्यंत आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे अगदी दरिद्री म्हणजे चांगल्यापैकी दरिद्री. तर म्हटलं बाबाजी प्रसादी लोक आहे. तर मी त्याच्या अवताराकडे बघितलं, म्हटलं हे काय त्याला उगाच जेवायला त्रास देण्यात काय अर्थ नाही आणि आपण आत्ता जेवून आलोय. म्हटलं बाबाजी, म्हटलं महाराजजी खाली चाय चली. म्हटलं काली चाय चलेगी चली. हे मी पुढे झालो. तो म्हटला बट आइये आसन ग्रहण कीजिए म्हणून त्यानं ते आसन दिलं. मी अंगणात तुम्हाला हे बैठक टाकून दिली बसायची. माझ्या मागणं 3 जण येत होते. तर तिघांच्या पैकी एकानं त्यांना विचारलं की अरे बाबाजी प्रसादी लोग आहे. तर त्यानं पटकन विचारलं क्या आहे. तर त्यानं 2 वेळा सांगितलं प्रसादी आहे. ही मला काय ट्यूब पेटली नव्हती. त्यानं आसन ग्रहण कीजिए म्हटलं. त्यानं बसून दिलं. मग सांगितलं आप परिक्रमा में हो, ये कभी मत पूछना प्रसादी में क्या है. प्रसादी क्या है ये पूछना ही नहीं. आप गलत बात कर रहे हो. प्रसादी है, अगर आपको चाहे तो ले लेना, नहीं तो आप नमस्ते करके चले जाना, मगर क्या है पूछना नहीं. हे म्हणजे तुम्ही जे ग्रहण करताय तो प्रसाद हे समजून जर तुम्ही ग्रहण केलं तर तुम्हाला ती काय म्हणतात ती त्याचं तुम्हाला एकतर तुमच्या स्पिरिच्युअली तो तुम्हाला जास्त कनेक्टिव्हिटी होती आणि दुसरं म्हणजे तो आहे तो प्रसाद गोडच लागतो. पण हे आपण खाताना तुम्ही हातात घेतल्यानंतर तो काय पेढा आहे का तू आज वडी दिली नाही फारशी चवीला नव्हती. हे जे आपल्या जे मनात येतं ते माझं सगळं बदललंच. आणि तिथून पुढे जेवताना किंवा खाताना प्रसाद आहे, काय असेल ते प्रसाद आहे. हा प्रसाद आहे. त्यामुळे त्याची चव तिखट आहे, गोड आहे. हे मनातूनच गेलं. ते प्रसाद आहे. प्रसाद आहे तो ग्रहण करायचा. तुम्हाला काय आवडते नाही विचारायचं नाही, सांगायचं नाही. ते आपली बेसिक हे खरं तर म्हणजे माणसाचं बेसिक नीड अशीच असली पाहिजे की आपण आता ओव्हर द पिरियड हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. नर्मदा मैयाच्या ठिकाणी गेल्यानंतर खूप ही एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली आयुष्यात की आपल्याला गरजा आपल्या अत्यंत कमी आहेत आणि आपण इतक्या गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत की म्हणून आपण त्याच्या मागे पळतोय आणि आपले आजार वाढवून घेतोय. आपल्याला खरंच काही गरज नाहीये ना. कपड्याला त्याची फार गरज आहे ना खाण्यापिण्याची फार गरज आहे. हे तर 100% मिनिमम गरजांमध्ये आपण राहू शकतो. 3 ड्रेस पैकी 1 ड्रेस मी वाटेत सोडला नंतर 2 महिन्यानंतर आणि 2 ड्रेसवर मी 2 महिने काढले म्हणजे मला फार काही लागत नाही. 100% आता घरात
2 ड्रेसवर 2 महिने आपण काढू शकतो. तर मग एक मिनिट, हा प्रश्न फक्त दाखवासाठी 2 ड्रेसवर आपण राहू शकतो हे वाक्य परत आल्यानंतर कधी ऐकवलंय का की आता शॉपिंगला जाऊ म्हणल्यानंतर? नाही आपल्याला गरजा किती कमी आहेत हे आपल्याला कळतं. तर 3 दिवस आम्ही कम्प्लीट -2-3 डिग्री, मायनस नाही 2-3 डिग्री टेम्परेचर इथपर्यंत खाली आलेलं होतं टेम्परेचर. त्या प्रकारात आम्ही 3 दिवस चालत होतो. 3 दिवस म्हणजे 3 दिवस आम्हाला सूर्याचं दर्शन नव्हतं, इतकं थंडी होती. तर आम्ही चालत असताना तिथं एका भाविकानं, तिथं भाविक बरेच आहेत, तर त्यानं असं मी जाताना तुम्हाला ते अनेक गोष्टी देतात, तूप देतात, फुलवाती देतात, शाली देतात. तर ते एकानं मला इतकं छान असा जाडच्या जाड असा रग दिला होता. रग अख्खा, म्हणजे तो साधारण म्हणजे असा थिकनेस वगैरे छान होता, घोंगडी असते तसं, अगदी खरंच छान होता. पण तो त्याचं वजन होतं ते 2.5 किलो होतं आसपास. त्यामुळे तुम्ही घेतला, आता त्याला नाकारता येत नाही मला, म्हणजे त्याचे भाविक लोकांना त्याला आम्ही नाकारत नाही, ते असेल ते घ्यायचं. पण हे 2.5 किलो घेतल्यानंतर मला दिसतंय की हे थंडीला उपयोगी आहे, पण म्हणून मी ती ओरावर कॅरी करू शकत नाही, खांद्यावर घेऊन चालू शकत नाही. तो जिथं आश्रम मला पुढचा भेटला, निंबार्क महाराजांचा आश्रम होता, इथं त्या दिवशी रात्री तो अंगावर घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून त्याला दिला. महाराजजी या आप रख लो, कोई आ गया तो आपके काम आ जाएगा. हे तुमचे निरीक्षपणा येतो ना, तर तो आपापच तयार होतो. नर्मदा परिक्रमाबद्दल मी जे थोडं वाचलंय त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बरेच स्पिरिच्युअल अनुभव किंवा काहीतरी थोडेसे वेगळे अनुभव येतात. पण असं तुम्हाला काही कुठला अनुभव आला जो? मोहंती म्हणून एक गाव होतं, तिथून आम्ही पुढे निघालो होतो. मोहंतीपासून आम्ही साधारण अमरकंटकला आम्हाला जायचं होतं आणि मोहंती ते अमरकंटक साधारण काहीतरी 30 किलोमीटरचं अंतर होतं. तसं नॉर्मल स्पीडला म्हटलं तर आम्ही ते जाऊ शकत होतो, पण त्या दिवशी जरा यांच्या अंगात थोडं कसकस होती, त्यामुळे आम्ही ते मोहंतीपासून थोडं साधारण 18 किलोमीटर आम्ही चालून ऑलरेडी आलो होतो आणि आम्ही एका बाकावर बसलो होतो. हे तिथे बाकावर ते म्हटले थोडा वेळ मी झोपतो इथे, कारण मला आता, कारण 18 किलोमीटर ऑलरेडी खूप एक्झॉस्ट झाले होते. दुपारचे साधारण 11:30-12 वाजले होते आणि आम्हाला पुढे आश्रम कुठे आहे ते माहिती नव्हतं. आणि हे तिथे झोपले होते, मी बसले होते तिथेच. आणि थोड्या वेळाने काय झालं, गाडीवर 2 असे संन्यासी टाईप वेश केलेले 2 आमच्या इथे येऊन थांबले. तर म्हटले, महाराज जी आप किधर जा रहे हो? तो हम बोले हम अमरकंटक जाने वाले अभी. तो बोले आप किनारे से जाने वाले हो? नहीं, हम तो म्हटले हम नहीं, हम दोनों ही है, हमारे साथ भी कोई नहीं है, तो हम रास्ते से ही जाएंगे. नहीं, आप ऐसा कीजिए, इधर आगे जाए, थोड़ा रामकुटी बोल के एक आश्रम है, उधर आप रुकिए, आज हमें सेवा का मौका दीजिए और इधर ही रहिए, उधर ही रुकिए आज, ऐसे बोले. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आता निदान ठीक आहे, आपण म्हटलं 2 किलोमीटरच म्हणतोय, तर म्हटलं आपण तिथे जाऊन दुपारचं जेवण बिवण तरी होईल, चांगला असला आश्रम व्यवस्थित, तर आपण राहूया तिथे. म्हटलं आम्ही म्हटलं त्यांना ठीक आहे, आम्ही येतो. मग आम्ही थोडं विचारत त्या रामकुटीपर्यंत पोचलो. आणि गंमत म्हणजे तिथे आधीच्या म्हणजे आम्हाला आश्रमात, मागच्या आश्रमात जे लोक आम्हाला भेटले होते ते तिथे होते. आणि तिथे आश्रम असा काही नव्हता, एक माणूस तिथे सेवा देत होता. एक साधारण 10 बाय 10चं त्याची खोली होती आणि तिथे सदावर्त होतं. म्हणजे तिथे ते म्हणजे तयार अन्न पण नव्हतं, आपल्याला बनवून वगैरे घ्यायचं होतं. आणि आम्ही तिथे अशा अवस्थेत पोचलेलो. तर त्यांनी आम्हाला ओळखलं, कारण आम्ही साधारण कसं परिक्रमा साधारण रोज तेवढं अंतर चालणारे ओळख होते हळूहळू. तर ते लोकांनी आम्हाला, आओ मैयाजी, आओ महाराजजी, खाना तो तयार है, आप खाना तो खाइए. तर मी त्यांना म्हटलं, अभी तो खाना नहीं खाएंगे हम, आप अमरकंटक जाना है अभी, और अभी तो 2 बज गए, हम कैसे जाएंगे फिर, और हम इधर खाना खा के बैठे तो आप चले जाएंगे आगे. तर ते म्हणले नाही, आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय काय जाणार नाही, तुम्ही काय काळजी करू नका, पण तुम्ही इथे खा, त्याच्याशिवाय ताकद कशी येणार. अगदी आमची इतकी समजूत काढून आम्हाला त्यांनी आग्रहाने त्यांनी बनवलेलंच आम्हाला जेवायला लावलं. आम्ही जेवलो वगैरे सगळं आणि म्हटलं ठीक आहे मग आपण. आणि ते मध्य प्रदेशमधले ती सगळे परिक्रमावासी ते आणि शेतकरी कुटुंबातले होते ते साधारण, त्यामुळे त्यांची चाल बिल एकदम फास्ट.
मी म्हटलं मी ह्यांना काय मॅच करणार, कारण किती म्हटलं तरी माझा स्पीड कमीच पडायचा, म्हणजे नॉर्मली माझा आणि यांच्यात सुद्धा बऱ्यापैकी अंतर असायचं चालताना. त्यामुळे मी म्हटलं आता कसं काय करायचं, असं थोडी भीती वाटत होती. आणि तरी ते म्हणले नाही मैया जी आप बेफिक्र रहिए, हम आपको साथ ही लेके जाएंगे, असं एकसारखं ते म्हणत आम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. आणि तुला खरं सांगते, इतकं ते अमरकंटकचं जंगल जे होतं ना, मधला जो 6-7 किलोमीटरचा टप्पा होता, फक्त 6-7 किलोमीटरच होतं. तसं म्हटलं तर 6-7 किलोमीटर जायला 1 तास 1.5 तास खूप झाला नॉर्मल आम्हाला स्पीडला, कारण थोडी सवय झाली होती नंतर. तर ते इतका डोंगर आणि चढ उताराचा रस्ता आणि जंगल, म्हणजे खाली सूर्यप्रकाश येणार नाही एवढं घनदाट जंगल होतं. म्हणजे असा पॅच होता ते 6-7 किलोमीटर. पण आम्हाला काहीच कल्पना नव्हती की एवढं, फक्त जंगल आहे एवढं माहिती होतं. म्हणजे जर आम्ही दोघंच जर चाललो असतो तर आम्हाला खूप भीती वाटली असती आणि अवघड झालं असतं चालणं. आणि आमच्याबरोबर ती जवळजवळ 10 ते 12 माणसांचा तो ग्रुप होता आणि आम्ही दोघं. आणि खरोखर तुला सांगते, आम्हाला दोघांना मध्ये घेऊन ती लोक आमच्या मागे पुढे असं आम्हाला ते 6-7 किलोमीटर आम्ही पार केलं. आणि म्हणजे आम्हाला असं वाटलं की ते मैयानीच आम्हाला आमच्यासाठी त्यांना थांबवलं होतं तिथे. असा तो इतका विलक्षण अनुभव होता. आणि म्हणजे तो एक लक्षात राहण्यासारखा अनुभव झाला. आणि मग नंतर आम्ही ह्याला पोहोचलो, तिथे कपिलधारा म्हणून आश्रम आहे, तिथे मग आम्ही मुक्काम केला. आणि ते लोक मग पुढे गेले अमरकंटकला. आम्ही मग यांची तब्येत बरी नव्हती, पण तो 6-7 किलोमीटर खूप टफ होतो चालायला आणि सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यात महत्वाचं तिने सांगायचा एक विषय विसरला, जे 2 साधू आम्हाला भेटले होते मोटरसायकलवरनं, कुठे मी आईये हमें सेवा का मौका दीजिए, तिथं गेलो होतो. तिथं आम्ही त्या माणसाला, तिथं सेवादार असतात, सेवादार किंवा भगत म्हणतात त्यांना, म्हणजे जे फक्त तुम्हाला मदत करतात. ते तिथं महंत किंवा हे साधू विधू नसतात, गृहस्थच असतात. तो म्हणला यहाँ के साधू तो 1 साल हो गया तो निकल गए, यहाँ पे कोई साधू विधू नहीं है. ते दोघं कोण होते काय माहिती, आणि त्यांनी आम्हाला तिथे जा म्हणून का सांगितलं. आणि त्यांना सांगितलं मी मोटरसायकल, अरे या कोई साधू है नाही, तो आप क्या बोल रहे. हे 2 कोण होते हे आम्हाला कळलेलं नाही. म्हणजे बरं त्यावेळी आम्हाला असं नाही की ते चेहरा कसा होता काय होता, ही काही मी तर की आम्ही पुढे जातो आणि तुम्ही या, आम्ही तिथे आहोत, अशा इतकी स्टाईल मध्ये बोलत, आई आम्ही सेवा का मौका दीजिए, तुम्ही पधारिये. मी म्हटलं इथं म्हणजे बहुतेक इथं सोय आहे बऱ्यापैकी, असं आमच्या माइंडसेटमध्ये आम्ही तिथे गेलो. तर इथे ह्या अशी मैयाने आमची सोय करून ठेवली होती. 10 माणसं थांबवली होती, त्यांच्यावरच पाठवलं. खूप विलक्षण अनुभव होता तो. स्पिरिच्युअल जे लोक असतात, जे साधू संत तिथे तपश्चर्या करत असतात, अशा लोकांची भेट होती किंवा जसे आपण जे म्हणतो काय नागा साधू तिथे असतात असं वगैरे मी ऐकलं होतं. तर अशी कोणाशी भेट झाली किंवा असं काही कुठलाही असे साधू असतात ते भेटतातही आपल्याला, पण नर्मदा मैयाची जी गती असते ना त्यांचीच तुमची भेट होती. ही त्यातली मला कपिलधारा आश्रमामध्ये मला एक तिथे एक तिथले महाराज आहेत ते भेटले आणि त्यांच्याशी माझ्या 1 तासभर गप्पा झाल्या. त्यांनी म्हणजे आता थोडस आता अध्यात्माकडे जायचं म्हटलं तर ते तुम्ही शिवशक्ती ही जी 2 प्रकार आहेत. मग तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा मानसिक जप करता हे करता ते पुरुषासाठी केलं, पुरुष म्हणजे भगवंतासाठी केलं जातं. आणि हे तुम्ही जे साफसफाई रोज म्हणजे बाहेरची साफसफाई करता किंवा तुम्ही एखादं सामाजिक काम करता ती कोणाचं करता, तर ते शक्तीचं काम असतं असं त्याचं म्हणणं की तुम्ही शक्तीची पूजा करताय. ही शक्तीची पूजा आहे आणि ती आध्यात्मिक ती करताय मी जप वगैरे ती पुरुषाची पूजा आहे. हे असं त्यांचं जी त्यांनी मला अनेक गोष्टीच्या त्याच्या क्लॅरिटी मिळाली की आपण जे करतोय ते एखादं जर सामाजिक काम असेल तर ती शक्तीची पूजाच आहे. हे कशाला मी करायचं, काय गरज आहे, मी काय गरज आहे, मला जग काय काय करेन ना तिकडे माझं भागलंय ना, कुठे डोक्याला ताप करून घेता, ही जी आपल्या मनातलं कन्सेप्ट असती तर ती म्हणतो ती तसं नाहीये. ती तुम्ही जर आध्यात्मिक असाल तर तुम्ही ती शक्तीची पूजा म्हणून करायची, ती तुमचं नाव काम, ती शक्तीची पूजा म्हणून करायची. म्हणजे एखादी गोष्ट सामाजिक करताना तुम्ही तुमच्या मनात ती पूजा आहे असंच केलं पाहिजे. हे माझ्या आयुष्यभरासाठी माझ्या मिळालेल्या संचित आहे. दुसरं एक अशी सहज घडलेली गंमत सांगतो. दुसरी एक कथा सांगतो अशी की भालोदला एक महाराज आहेत, प्रतापे म्हणून महाराज आहेत. आता वय त्यांचं 75-80 आहे, ते दत्तभक्त आहेत.
तर असेच त्यांच्याकडे एक मुखी दत्त आहे आणि त्या दत्ताच्या मूर्तीवरती काही चक्र वगैरे कोरलेले आहेत. ती खूप पुरातन मूर्ती एका ह्याच्यात केली. तिचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही मुद्दाम त्या भालोद गावात मुक्काम केला होता, भालोदला जाऊन. आणि ते महाराजांची भेट होईल, त्यांच्याशी बोलणं होईल, असं आपल्याला संत सगळ्यांची भेट घेऊन बोलायचे. असे त्यांच्याशी बोलताना अनेक अशा बारीक बारीक काही आपल्या शंका असतात. त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर सांगितलं की हे असं नाही, ते तसं करा, हे असं करा. त्यांनी रात्री झोपायच्या आधी आले सगळ्यांना. तिथे बरेच जण झोपलेली माणसं होती. त्याने आपको कुछ चाहिए, कोणाला काय हवंय का, असं त्यांनी सगळ्यांनी विचारलं. तर आता आपल्या डोक्यात ही जी फिजिकल म्हणजे व्यावहारिक जग असतं त्याप्रमाणे आपल्या डोक्यात असतं की महाराज जी सब कुछ है हमारे पास, कुछ नहीं चाहिए, धन्यवाद, असं मी म्हटलं. ही पण तसंच म्हणली. आणि त्यांनी पुन्हा विचारलं मला कुछ चाहिए, पुन्हा मी तेच सांगितलं. आणि नंतर ते गेले. आणि मग काही जणांनी सांगितलं मला शाल पाहिजे, मला टोपी पाहिजे, मला बंडी पाहिजे, असं प्रत्येकाला त्यांनी पाठवून दिलं पाहिजे ते. आणि नंतर त्यांनी मला ते रात्री झोपल्यानंतर माझ्या डोक्यात आलं, अरे म्हटलं हा एवढा मोठा माणूस की ज्यानं वयाची 40-45 वर्ष तप करतो इथं, तू मला विचारतोय तुला काय पाहिजे का. तर मी त्याला प्रसाद म्हणून काहीतरी द्या असं सुद्धा काही म्हणलं नाही मी. प्रसाद म्हणून तुम्ही काही द्या, पण तुमच्याकडनं मला प्रसाद द्या असंही काय म्हणलं नाही मी. आणि ते मला इतकं लागलं की मला रात्री झोप लागली नाही. मी पहाटे 4 वाजता उठलो, पटकन आंघोळ केली आणि महाराजांच्या तिथे जाऊन बसलो. ती काहीतरी चहा पाणी चाललं. तू महाराज जी मेरी गलती हो गई. क्या बोल, क्या गलती क्या. मैंने आपने पूछा कुछ चाहिए क्या, तो मैं आपकी तरफ से कुछ भी प्रसाद चलेगा, प्रसादी चलेगी. तर ते म्हणले ठीक आहे, मग तुला काय देऊ. म्हणलं काय तुम्ही द्याल तो प्रसाद आहे माझ्यासाठी, तुम्ही काही द्या मला, प्रसाद म्हणून मला घ्यायचं. ते म्हणले ठीक आहे, मी तुला शाल देतो. शाल आणायला म्हणून आत गेले आणि नंतर अचानक ते पुन्हा फिरले आणि आतनं एक नर्मदे शिवलिंग आणलं, माझ्या हातात ठेवलं, ह्याची रोज पूजा करा असं सांगितलं त्यांनी. म्हणजे माझ्यासाठी तो असा अंगावर काटा आणणारा अनुभव होता की मी एक विशिष्ट धरून चालवतो की माझ्या घरात शिवलिंग नाही, मी पिंडी तसं काही नाही. आणि कुणी दिल्याशिवाय आपण तसले काही नवीन देव करायचे नाहीत, ही मुळात एक संकल्पना होती. तर असल्या म्हणजे ज्या वर्षानं 40 वर्ष जो माणूस तप करतोय त्या माणसानं त्या नर्मदेश्वराचं शिवलिंग, नर्मदेश्वर म्हणून शिवलिंग माझ्या हातात ठेवलं, ह्याची रोज तू पूजा कर म्हणून. म्हणजे ही एक यात्रा सफल झालेलीच लक्षण असते. किंवा तुम्हाला किंवा त्यांनी सांगितलेली त्या कथेत त्यावेळी त्यांनी जी सांगितली ती कथेतली सांगतो की माणसाला कसं एखाद्या वेळी एखाद्या असे तुम्ही टिपकासारखे जर तयार असलात ना तर एखादी गोष्ट अशी पटकन मिळून जाते की तुम्हाला त्या आयुष्यभर पुरते. मला जसं ते प्रसाद हे काय विचारायचं नाही कधी, हे एक माझ्या बसलं तर ते म्हणले, ते भालूचे महाराज म्हणले माझे असंच झाले. तर तिथं एक धबधबा होता, ते धबधब्याची तिथं ते म्हणले परिक्रमेत असताना मी 2-3 दिवस जात होतो की मला इथे इंद्रधनुष्य बघायचं. तिथं रोज इंद्रधनुष्य पडते कारण ते धबधब्याच्या तुषाराने होतं. तर ते 2-3 दिवस झाले मला काही ते इंद्रधनुष्य दिसेना. शेवटी तिसऱ्या दिवशी मी कंटाळ होतो की हे काय आपल्याला दिसत नाही, आपण जावं परत. तेवढ्यात म्हटले तिथे एक धनगर आला. म्हटलं बाबाजी क्या देख रहे हो. मी म्हटले माझ्या म्हणजे ते बरेच शिकलेले वगैरे म्हटले मी माझ्या शिक्षणाच्या ह्याच्या अकलेच्या ह्याच्यात मी त्याला समजावून सांगायला लागलो, वो 7 रंग का होता है ना, वो आकाश में दिखता है. म्हटला अरे आपको इंद्रधनुष्य देखना है तो सूरज की तरफ पीठ करनी पडेगी. म्हणजे त्या माणसाला ते म्हटले मी इतका त्या विचाराने धक्का बसून एकदम ते म्हटले धनगराच्या तोंडून मला कळलं की व्यवहाराकडे पाठ केल्याशिवाय तुम्हाला इंद्रधनुष्य दिसणार नाहीये. म्हणजे व्यवहाराकडे पाठ कर तरच तुला ती इंद्रधनुष्य दिसेल. तू सूर्याकडे बघत बसलास व्यवहाराकडे तर तुला इंद्रधनुष्य कधी दिसणार नाही. तसंच त्या देवधर काका म्हणून जे त्यांची एक अशीच कथा आहे की असंच थकले होते आणि त्यांना असंच चालून थकली होती. तर ते एका ठिकाणी त्यांना जेवायला एक भाकरी फक्त मिळाली, एक भाकरी मिळाली. तर ते त्यानंतर तिथं एक
एक म्हातारा असं चालताना तिला काही शिल्लकच नव्हतं. तिथे म्हटलं जे आम्ही दिलं त्यातली चतकोर वाटतं. अरे महाराज जी आप पाव थोडासा प्रसादी पाव. नाही कुछ नाही, ठीक आहे. म्हणून तो आपला जप करत बसला आणि त्यानं त्यांचं ती भाकरी खाऊन झाल्यानंतर त्याने सांगितलं, जो प्राप्त है वही पर्याप्त है, ध्यान में रखना. एकच वाक्य त्या माणसाने आयुष्यात सांगितलं. ते म्हणलं अजूनही वाक्य माझ्या डोक्यातनं गेलेलं नाहीये, जो प्राप्त है वही पर्याप्त. असं तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठेतरी असं एक असंच वाक्य मिळून जातं की ते आयुष्यभर पुरतं. कुठल्या तरी फिलॉसॉफी बुक्स मध्ये जे वाचायला मिळतं ना ते कंटेंट्स पण ते तिथं तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. हे भारताचं हे जे त्यागावर आधारित जे तुमचं जीवन आहे, त्यागावर आधारित म्हणजे त्यागावर आधारित जीवन कसं जगलं जातं. म्हणजे ज्या माणसाच्या घरात केवळ 4 भाकरी आहेत त्यातल्या तो 2 भाकरी तुम्हाला तिथून 2 भाकरीवर त्याचे दिवस काढतो. ही धार्मिकता मटेरियलिस्टिक देणग्या किंवा देवापेक्षा तुमच्याकडे असलेल्या 4 गोष्टी भाकरींमधली एक भाकरी देणं हे त्या एका सोन्याच्या मुकुटापेक्षा कदाचित मोठं दान आहे. हे लर्निंग हे भारतीय संस्कृतीचं हे अशा ठिकाणी गेल्यावरच समजेल. तिथे रोज स्वयंपाक म्हणजे तिथले रोज आश्रमातले लोक कशी मॅनेज करत असतील, कारण हे सोपं नाही. रोज 12 वाजता 100 माणसं अचानक उभी राहिली तर तुम्ही तुमच्या घरात तुमची किती चिडचिड होईल. बरोबर, माझी होईल, तुमचीच काय माझी इतकी दिवस होत होती की अचानक माणूस उभा राहिला तर, पण विदिन हाफ एन आवर ती तुम्हाला पटकन जेवायला वाटतात. तुम्हाला वाटेवरती अशा अनेक माणसं भेटतात की जी केवळ कमिटेड आहेत, त्यांच्या गुरुला कमिटेड आहेत. त्यांच्या गुरुला दिगंबरदास महाराज म्हणून होते, फक्त फलाहारी आणि दंडवत प्रदक्षिणा घालत होते. दंडवत प्रदक्षिणा म्हणजे हातात नारळ घ्यायचा, नमस्कार करायचा, तुम्ही नमस्कार करून तो नारळ तिथे ठेवायचा, उठायचं, 3 पावलं चालायचं, पुन्हा हातात नारळ घेऊन पुन्हा असं करत 3000 करणार आहे. ते आता 1 वर्ष झालं त्यावेळी ते आम्हाला भेटली होती. 1 वर्षभर आता किती वर्ष लागतील त्यांना माहित नाही, पण ते 1 वर्ष झालं तेव्हा भेटली. डिफरंट लेवल खूप वेगवेगळी माणसं आम्हाला भेटली पण आणि वाटेत. आणि हायली इंटेलिजंट माणसं सुद्धा मी बघितलेली आहेत. केरळ मधली वगैरे जरा अशी तरुण साधू संन्यासी आहेत. गुरुने बोला है 3 साल इधर रहना है. 3 साल. एक परिक्रमावासी असा भेटला की त्याला सांगितलं तर गुरुनं तू नर्मदा काठी 12 वर्षे परिक्रमा कर म्हणून. तो 5वी प्रदक्षिणा करत होता, 9वं वर्ष चाललंय म्हटलं आता माझं. 5वी परिक्रमा करत चालू. मार्कच्छ म्हणून गाव आहे, तिथे आम्ही गेलो होतो. तिथे आश्रम होता, पण तिथले त्या जे गृहस्थ होते त्यांनी आम्हाला सांगितलं नाही तुम्ही आज आमच्या घरीच या मुक्कामाला. पण आम्ही 2घच नव्हतो, आमच्या बरोबर 5-6 जण होते. म्हणजे जवळजवळ आम्ही 8 जण त्यांना. आणि असं नाही की आम्हालाच घेऊन गेले, तसं नाही, त्या सगळ्यांना घेऊन ते गेले. अहो म्हटलं तुमच्याकडे एवढी जागा वगैरे आम्हालाच उघड, आपल्याला असं वाटतं ना त्यांची गैरसोय होऊ नये वगैरे. त्यांनी म्हटलं आहे आमच्याकडे, नवीनच घर बांधलंय आम्ही, असं तसं. ठीक आहे म्हटलं. मग आम्ही गेलो त्यांच्या घरी. तर त्या बाई आणि त्यांचं असं छान मागे असं मोकळी जागा होती, तिथे भरपूर भाज्या बिज्या लावलेल्या होत्या आणि खूप छान होती. म्हणजे घरातली माणसं त्यांनी गेल्या आम्हाला छान आलं बिलं घालून अगदी घरच्यासारखा चहा बिया करून दिला. आणि नंतर मग म्हटले मग काय जेवणार तुम्ही, असं त्या बाईंनी आम्हाला विचारलं. तर आम्ही म्हटलं नाही. तर आमच्याबरोबर एक जोशी काका म्हणून होते, तर ते म्हटले बटाटा आणि वांग सोडून काही चालेल असं म्हणले. सारखं तेच होतं, त्यामुळे बटाटा फ्लावर, बटाटा फ्लावर, त्यामुळे ते सोडून काहीही चालेल. तर ते म्हटली बरं ठीक आहे. म्हणून मग ती म्हटली मग असं करूया. मग तिच्याकडे मागे मेथी, पालक अशा सगळ्या पालेभाज्या लावलेल्या होत्या. तर तिने अक्षरशः तिथली ताजी मेथीची भाजी खुडून आम्हाला सगळ्यांना 8 जणांना तिने मेथीची भाजी, पुऱ्या, खीर वगैरे असा इतका उत्तम स्वयंपाक करून 1 तासाभरात तिने केला. प्लस एवढं सगळं करून म्हणजे मेथीची भाजी इतक्या दिवसांनी बघितल्यावरच डोळ्यात पाणी आलं. आणि म्हटलं इथे मेथीची भाजी म्हटलं की चिडचिड व्हायची आमची की अरे काय मेथीचीच भाजी काय, आणि मिळत नाही त्याची किंमत काय असते ती त्यावेळी कळते की 2-3 महिन्यात पालेभाजी बघितलीच नव्हती आणि तिथे मेथीची भाजी खायला मिळाल्यावर इतकं छान वाटलं. आणि प्लस तिने थंडी पण खूप होती, तर तिकडे बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत की थंडी आहे ना, घरगुती सोय झाली तर आम्हाला तिथे शेकोटी बिकोटी पेटवून द्यायचं. आव मैयाजी थोडं शेकलो हात पाव असं.
आणि खूप सेवा करतात तिथे. नाहीतर आपण 7-8 जण गेल्यावर कोण आपलं एवढं करणार आहे कौतुक आणि काय, पण तिने भराभर सगळं भाज्या करून आम्हाला धुणं धुवायला पाणी आहे, भरपूर आहे, पाणी धुणं धुवून घ्या, हे करून घ्या, अगदी घरच्यासारखं. हा अनुभव किती मजेशीर आहे की मेथीची भाजी मिळाली म्हणून आनंद हा खरंच आहे. अक्षरशः म्हणजे किती छोटी गोष्ट आहे, पण ती जेव्हा मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळते. असं अशीच एक दुसरी अनुभव आमचा, अलीकडच्या गावात आम्ही निघालो, तिथं मध्ये एक ठिकाणी ते आम्ही 3-3:30 वाजता पोहोचलो. त्यांनी तिथे चहा वगैरे त्या आश्रमात दिला. तर तिथनं म्हणले एक घंटे पे आपको अगली एक काठी करके गाव है, वहाँ के आश्रम आहे. तर आता आम्ही नाही तो यहाँ पे रोको चालत होतं. म्हटलं आता 3:30 वाजले, ते थांबून काय करायचे, तेवढंच अंतर कमी होत राहील. आता 1 तासाचं अंतर हे आपल्या कन्सेप्टमध्ये म्हटलं ठीक आहे, 4:30 वाजतील, फाटले 5:30 वाजतील. तो अंतर आमचं 6 किलोमीटरचं निघालं 10 किलोमीटर. आणि त्यांच्या दृष्टीनं ते 10 किलोमीटर म्हणजे फारसं नाही, पण आम्हाला तिथे पोहोचायला झाले संध्याकाळ, ते 5:30ला सूर्यास्त होत होता त्यावेळी, थंडी दिवस असल्यामुळे. आणि तिथं आम्हाला पोहोचायला 7 वाजले आसपास. संपूर्ण अंधार बुडूक, केवळ त्या घराच्या लाईटच्या एका प्रकाशावर आम्ही चालत तिथपर्यंत पोहोचलो. म्हणजे इतकं भयानकच प्रकार होता तो. आणि ह्या प्रकारात आम्ही दोघं आणि आमच्या बरोबर 2 बायका होत्या औरंगाबादच्या. आम्ही 4 जण. आणि तिथं गेलो आणि तिथं बघितल्यावर त्या आमच्या अंगावर काटा उभा राहिला. एक 10 बाय 10च्या 2 खोल्या असलेलं एक घर. तो काम करत होता याचं काय लोखंडाचं काम, काय फॅब्रिकेशनचं. असला करणारा माणूस साधा. त्याला पैसे द्यायचे काही लोक, पण पैसे देऊन तरी अक्षरशः त्यावेळी त्याची अवस्था अशी होती की त्यानं आपल्या घरासमोर नवीन घर बांधायला म्हणून त्यानं कॉलम उभे करून फुटिंग घातलं होतं. सगळं पाणी मारून ठेवलं होतं खालती. आणि अशा वेळी त्याच्या अंगणात 51 माणसं होती. 50? हो. त्याचं घर 10 बाय 10च्या 2 खोल्या. ढोण, इतकं प्रचंड थंडी. म्हणजे मला असं अंगावर काटा उभा राहिला. म्हटलं तर रस्त्यावर झोपायची पाळी येते, अन्न मिळालं तरी भरपूर झालं आपल्याला. तर ही पुढे गेली आणि ते विचारलं, मैया जी हम 4 आदमी हैं, आप कुछ कर सकते हैं क्या? आप आ जाओ मेरे पीछे. त्या माणसानं त्याच्या स्वयंपाकघरात आम्हाला 14 आसन लावून दिलं. आसन म्हणजे आमची बसायची सोय केली, झोपायची. आम्ही आरती बिरती केली आणि आम्हाला अक्षरशः आम्ही इतके दमलो होतो की आम्ही जागेवरच झोपणार होतो. त्या बाईनं नाही बाबाजी थोडा तो खालो म्हणून तिने खिचडीची ताटं आम्हाला हातात आणून दिली, खिचडी करून. 50 लोक असताना. आणि रात्री ती खिचडी कशी बशी खाल्ली, तिनं ताटही धुवून दिली नाहीत आम्हाला. ती आम्हीच नाही आप यही राहू. त्यानंतर आम्ही रात्री कधी झोपलो आम्हाला कळलं नाही. तिनं रात्री आमच्या अंगावर पांघरुण घातली होती. बापरे. इतकं म्हणजे आम्ही इतकी थकलोच होतो त्या दिवशी. प्रचंड चालणं झालं होतं. विलक्षण अनुभव. पण इतकी आता ही फॅब्रिकेशन करणारा माणूस काय मिळवत असणार आहे, त्याच्या 10 बाय 10च्या पण त्यांची श्रद्धा एवढी आहे आणि ती इतकी त्याग करतात की ते बघूनच म्हणजे आपण असं म्हणतो की तुम्हाला मैया दिसली का, मैया भेटली का. आता ही मैयाच्या रूपातच आपल्याला भेटली असंच म्हणावं लागेल ना. नाहीतर 50 माणसात आपलीच बरी तिने स्वयंपाकघरात नाही तर आम्हाला अक्षरशः त्या दिवशी उघड्यावरच झोपायची वेळ होती खरं म्हटलं तर. पण तिने आमची सोय केली आणि ती मैयाच्या रूपातच आम्हाला दिसल्यासारखंच आम्हाला झालं खरं म्हटलं तर. क्या बात. मला नर्मदा एक तुमच्या लाईफचं रिफ्लेक्शन दाखवते आणि मग त्याप्रमाणे की तुम्ही आपलं पुढचं आयुष्य तुम्ही कसं जगू शकता. काही नाही तर हे तरी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह तुमचा नक्की चेंज होईल. नक्की. त्यामुळे ही म्हणजे सगळ्यांनी करायला हरकत नाही अशी एक परिक्रमा आहे. काही पूर्ण 4 महिने नाही तर कमीत कमी महिना काय जमेल तेवढं, पण एकदा अनुभव नक्की घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आता आपण इतका वेळ गप्पा मारतो तर अशा इतक्या गोष्टी ऐकून मला सुद्धा असे वाटतं की हे किती विलक्षण आहे आणि ह्याचा अनुभव एकदा तरी घेतला पाहिजे. आणि मला खात्री आहे की सगळ्या लोकांनाही आज आपण किती वेळ आपण गप्पा मारतो हे लक्षात सुद्धा आलं नाही. तर नक्की सगळ्यांना सुद्धा हे असंच वाटलं असेल. तर हे तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. धन्यवाद. आम्हालाही संधी मिळाली. आम्हाला अजून किती सांगू किती नको असं झालेलं आहे खरं म्हणजे. किती सांगून किती नको असं होऊन जातं.
आयुष्यातला वेगळा अनुभव आहे जो तुम्हाला जर तसं नसेल, अगदी स्पिरिच्युअली जर तुम्हाला नसेल, तर तिथली रान म्हणजे निसर्ग संपदा खूप चांगली आहे. तुम्हाला ट्रेकिंग ॲडव्हेंचर म्हणून ट्रेकिंग म्हणून तुम्ही जाऊ शकता. आणि मैयाला तुम्हाला जे पाहिजे ते मैया तुम्हाला देते. मग तुम्हाला ॲडव्हेंचर पाहिजे तर ॲडव्हेंचर तुम्हाला मिळेल, तुम्हाला स्पिरिच्युअल पाहिजे तर स्पिरिच्युअल. मैया ज्याला जे पाहिजे ते देते, म्हणून तिला मैया म्हणतात. मला नक्की खात्री आहे की म्हणजे आणि नर्मदा हे नाव तिथं उच्चारतच नाहीत, नर्मदाच म्हणायचंच नाही तिथं मैयाच म्हणतात. त्यामुळे मैया जिसको जो मागते वो देते आहे. तुम्ही ज्या उद्देशाने जाल ते तुमचे उद्देश नक्की पूर्ण होईल. क्या बात आहे. मला खात्री आहे की सर्वांना सुद्धा असं नक्की ही मुलाखत ऐकल्यानंतर वाटेल की आपण एकदा हे ॲडव्हेंचर, मी तर ॲडव्हेंचर म्हणेन, मी स्पिरिच्युअल हे म्हणत नाही, पण करावं. तर तुम्ही हे अनुभव सांगितले त्याच्याबद्दल परत एकदा धन्यवाद. खूपच मजा आली आणि छान वाटलं. आपण परत एकदा जर का संधी मिळाली तर बाकीच्या अनुभवांसाठी सुद्धा मला असं वाटतं की हा वेळ अपुरा आहे, तर आपण परत एकदा सुद्धा भेटू. नक्की नक्की. थँक्यू. नर्मदे हर.